परळी नगर परिषद निवडणुकीत शरद पवार गटाचा पॅनल स्वतंत्र लढत असून या पॅनलच्या प्रचाराचा नारळ खासदार बजरंग सोनावणे यांनी फोडला। प्रचाराचा भव्य शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या उमेदवार संध्या देशमुख यांच्या प्रचार कार्यालयापासून करण्यात आला। प्रचार शुभारंभ कार्यक्रमात सर्वप्रथम मोंढा येथील हनुमान मंदिरात विकसित परळीच्या संकल्पपत्राचं प्रकाशन करण्यात आलं। श्रीफळ फोडून आणि आझाद नगर येथील दर्ग्यावर चादर अर्पण करून प्रचाराची औपचारिक सुरुवात झाली। संकल्पपत्रात सुंदर परळी, स्वच्छ परळी, दहशतमुक्त शहर, महिला सुरक्षा या मुद्द्यांना विशेष प्राधान्य देण्यात आल्याचं दिसून आलं। खासदार बजरंग सोनावणे यांच्या हस्ते या प्रचार मोहिमेची सुरुवात झाली। त्यानंतर सोनावणे यांनी भव्य दिव्य रॅली काढून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। गणेश पार येथून रॅलीची सुरुवात झाली। परळी भयमुक्त करायचं आहे, शरद पवारांचे विचार सर्वसामान्यांना सोबत घेऊन पुढे जायचं आहे। नगराध्यक्ष संध्या देशमुख यांना प्रचंड मतांनी जनता आम्हाला निवडून देईल असा विश्वास सोनावणे यांनी व्यक्त केलाय। दिवसभर बजरंग सोनावणे हे बीडच्या परळीत तळ ठोकून होते। शहरात ठिकठिकाणी संपर्क कार्यालयाचं त्यांनी उद्घाटन केलंय। प्रत्येक वॉर्डात मतदारांशी त्यांनी संवाद साधला। यावेळी त्यांना मोठा प्रतिसाद मिळाला। जनतेनं निवडणूक हाती घेतली असंही खासदार बजरंग सोनावणे म्हणालेत। राजाभाऊ फड आणि संध्या देशमुख यांचा सर्व पॅनल विजयी होईल, आमची कोंडी होणार नाही असंही त्यांनी सांगितलंय। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनिल घोरड यांनी। परळी नगर परिषद मध्ये जो लोकसभेचा निकाल लागला तोच परळी नगराध्यक्षाचा निकाल लागणार आहे। नगरसेवकासह सर्वात मेजॉरिटीने आमची सत्ता इथे येणार आहे, याच्यात काही शंका नाहीये। त्याचं कारण विरोधकच कबूल करते की नाही तुतारीची हवा आहे म्हणून, त्याच्यामुळे विरोधक कोण एक झालं कोण दोन झालं याची आम्हाला देणं घेणं नाही। जनता एक आहे म्हणून शरदचंद्रजी पवार साहेब म्हणतोय परळीच्या जनतेला काही ठिकाणी मतदान करून दिलं आहे ही सुद्धा शैली त्यांच्या मनात। त्याच्यामुळे परळीच्या जनतेला खुले आम मतदान करायचंय आणि दाखवून द्यायचंय की आम्ही कोणासोबत। मग मंत्रिपद म्हटलं तुम्हाला याचं आव्हान वाटतंय का? नाही बघा, हे असले छिचुरे चाळे लहान माणसं करतात असं मला वाटतं। ज्यांचे विचार लहान म्हणजे वयानं नाही, जे विचारानं लहान आहे ते असे छिचुरे चाळे करतात। त्याच्यामुळे त्याच्यावर लय बघायचं नाही, हाती चलते। परळीच्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं खासदार बजरंग सोनवणे यांनी आज अभूतपूर्व रॅली काढून विरोधकांना थेट आव्हान केलं आहे आणि ही विजयाची रॅली असल्याचं त्यांचं म्हणणं येत आहे। एकूणच या परळीमध्ये मिळालेला प्रतिसाद हा विजयाच्या वाटचालीच्या अनुषंगाने असणार आहे असं त्या ठिकाणी बोललं जात आहे। दादा, तुम्ही कुठल्या वार्डात उभं राहिल्यात, कसा प्रतिसाद आहे? वार्ड क्रमांक 17 से मैं और निसार भाई दोनों खड़े वाले। मैं बोले तो मेरे घरवाली खड़े वाली है और निसार भाई पुरुष से खड़े वाले। तुमच्या काय भावना? भावना आमचे लय आहे बाबा, आता काय सांगायचं भावना इंजिला विचारा यांची भावना काय। एकूणच परळीच्या या ठिकाणी बजरंग सोनवणे यांनी स्वतः लक्ष केंद्रित करून परळी आमच्या तुतारी विजयी होईल असे सुतोवाच व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळाले। मी अनिल घोरड, न्यूज मराठी 24/7 साठी बीड। घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास मोफत रेती देण्याची शासनाची योजना आहे। मात्र जिल्हा खनिज कर्म विभागाकडून घरकुल लाभार्थ्यांना अनेक शासनाच्या अटी, शर्ती, नियम असं सांगत मागील जुलै महिन्यापासून मोफत वाळू वाटपाचं काम बंद करण्यात आले। त्यामुळे जिल्ह्यातील घरकुलाचं बांधकाम ठप्प पडलंय। विशेष म्हणजे जिल्ह्यातील वाळू डेपो, वाळू घाट हे बंद असताना मात्र शासनामार्फत मंजूर झालेली विविध विभागानं कंत्राटदारांना दिलेली कामं आणि ग्रामपंचायत एजन्सी मार्फत सुरू असलेली सिमेंट काँक्रीटची आणि शासकीय इमारतीची कामं मात्र सुरू आहेत। भंडारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी वाळूचे ढीग पाहायला मिळत आहेत। या वाळू चोरीला जबाबदार कोण? स्थानिक प्रशासन की जिल्हा प्रशासन? कायद्यातील अटी, नियम फक्त गरीब घरकुल लाभार्थ्यांनाच लागू आहेत का, असा संतप्त सवाल भंडारा जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांनी केलाय। गावागावात शासकीय कामावर चोरीच्या वाळूचा वापर करण्यासाठी ढीग ठेवले आहेत। ती वाळू तेथील महसूल आणि स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाला जिल्हाधिकारी यांनी जप्त करण्याचे आदेश देऊन ती वाळू इथल्या स्थानिक घरकुल लाभार्थ्यांना देण्याची मागणी जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांनी केली आहे। यावर जिल्हाधिकारी काय भूमिका घेत आहेत याकडे सर्वांचं लक्ष आहे। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी।
महाराष्ट्र राज्य पणन विभाग भंडारामार्फत सुरू केलेल्या आधारभूत धान खरेदी केंद्रावर जेव्हापासून धान खरेदी सुरू करण्यात आली तेव्हापासून 2023 पर्यंत पोर्टलवर कोणतीही अडचण निर्माण झाली नाही। त्यावेळी NEML पोर्टलवर काम सुरळीत चालू होतं। मात्र 2024-25 धान खरीप हंगामापासून BEAM पोर्टलवर नोंदणी सुरू झाली तेव्हापासून या पोर्टलमुळे शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील धान पिकाचा बोनस आणि रब्बी पिकांचं धान विक्री केलेल्या धानाचे 69 कोटी रुपये अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नाहीत। अशातच ज्या शेतकऱ्यांचा ग्रामीण बँकेचा खाता आहे अशा शेतकऱ्यांचा 7/12 BEAM पोर्टल स्वीकारत नसल्यामुळे या शेतकऱ्याचा 7/12 ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होत नाही। त्यामुळे तो शेतकरी सरकारी हमीभाव धान केंद्रावर धान विक्रीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे शासनाने त्वरित यावर उपाययोजना करून शेतकऱ्यांचा 7/12 पोर्टलवर सुरळीत ऑनलाईन पूर्ण करण्यासाठी खबरदारी घेऊन तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली आहे। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी। नगर परिषद मतदानाच्या प्रचारासाठी उमेदवार सक्रिय झालेत। नागरिकांच्या गाठीभेटी घेत आपली शक्ती प्रदर्शन दाखवत आहेत। त्यातच मंत्री पंकजा मुंडे यांनी माजलगावच्या मतदारसंघात आज प्रचार सभा घेण्याचे ठरवले। आजच्या पंकजा मुंडे यांच्या सभेमुळे बळ मिळेल अशी प्रतिक्रिया डॉक्टर संध्या मेंढगे यांनी दिली आहे। विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी स्टार प्रचारक धनंजय मुंडे यांना माजलगाव मतदारसंघात प्रचाराची गरज नाही असं वक्तव्य केल्यानंतर मोठा गदारोळ निर्माण झाला होता। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गटाचा आणि भाजपचा राज्यात जरी युती असली तरी या स्थानिक निवडणुकीमध्ये कुठे युती आहे तर कुठे युती नाही असं चित्र आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनिल घोरड यांनी। प्राथमिक गरजा समजून घेऊन रस्ते, नाले सफाई, लाईट, स्वच्छता यावर मी प्रयत्न करीन। डेव्हलपमेंट करायची, ग्रोथ करायची, शहराचा विकास करायची। आता तुम्ही त्याच्याकडे रस्ते व्यवस्थित नाही आहेत, नाल्यांची सफाई नाही आहे, स्वच्छता नाही आहे, कचऱ्यांचा ढीग लागला आहे, पाणी पुरवठा व्यवस्थित नाही आहे, 8-8 दिवस पाणी येत नाही। जेव्हा आम्ही जातो तो लेडीज आम्हाला हे सर्व समस्या सांगतात आणि मी हे सोडवण्याचा प्रयत्न करेन। महिलांसाठी लेडीज टॉयलेट, सुरक्षितता, रोड रोमिओवर ॲक्शन घेईन आणि भरपूर जे महिला माझ्याकडून अपेक्षा ठेवतात ते मी पूर्ण करायचा प्रयत्न करेन। नक्की पाहणार। मी स्वतः एक आहार तज्ज्ञ आणि माजलगावचा आहार हे डेव्हलप करून आणि माजलगावचं आरोग्य बदलून राहीन। विजन आहे बाजाराची आपल्या इथं आठवडी बाजार बसते, बाजाराची बसण्याची व्यवस्था व्यवस्थित नाही आहे, मी ते करण्याचा प्रयत्न करेन। भरपूर निधी आलाय पण त्यात भ्रष्टाचार झालाय, मी भ्रष्टाचार मुक्त नगरपालिका करण्याचा प्रयत्न करेन। माझं हेच आव्हान राहील नागरिकांना की माजलगावच्या लेकीला एकदा संधी द्या आणि मला तुमचे आशीर्वाद रूपी मतदान द्या। धन्यवाद। राज्यामध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलंय। 2 दिवसापूर्वी विड्रॉल झाले आणि निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालंय। माजलगावमध्ये बहुतेक चौरंगी लढत होती आणि या चौरंगी लढतीत भाजपचे उमेदवार डॉक्टर संध्या मेंढगे या आहेत आपल्यासोबत आणि त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय विजन घेऊन तुम्ही याच्या ठिकाणी उतरलाय। माझे विजन हेच आहे की स्वच्छ, सुंदर आणि आणखी विकसित शहर हे माजलगाव बनवायचे। स्मार्ट सिटीमध्ये माजलगावचं नाव येईल ह्याची मी काळजी घेईन। या ठिकाणी शिक्षणाच्या, महिलांच्या प्रश्नाबद्दल, बाजारपेठेचे प्रश्न, स्वच्छता असं तुम्ही मतदारसंघात फिरताना काय पाहिलं आणि ते कसं सोडवणार? आपल्या इथं आठवडी बाजार बसते, बाजाराची बसण्याची व्यवस्था व्यवस्थित नाही आहे, ते मी करण्याचा प्रयत्न करेन। महिलांसाठी सुरक्षितेचा मी रिक्वेस्ट करून पोलिसांना, अधिकाऱ्यांना दामिनी पथकचं रिक्वेस्ट करून दामिनी पथकची गाड्या फिरवण्यासाठी प्रयत्न करीन। कचरा आपल्या इथं माजलगावात कचरा खूप वाढला आहे, जागोजागी ढीग लागलेत कचऱ्याची, ते मी निवडून आणि स्वच्छ शहर बनवायचा मी प्रयत्न करीन। कुठल्या माजलगावच्या प्राथमिक गरजापासून नागरिक वंचित आहेत? रस्ते व्यवस्थित, पाणी पुरवठा नाही आहे, लाईट आहे ते पण मी आणखी विकसित करण्याचा आणि आणखी डेव्हलप करण्याचा प्रयत्न करेन। महिला सुरक्षित नाहीत असं वारंवार बोललं जातंय, काय त्याच्याबद्दल बोलाल?
महिलाला आम्ही जेव्हा घरोघरी जातो तर थोडं महिला म्हणतात की आम्हाला रोड रोमिओचा त्रास होतो. तर मी निवडून आल्याच्या नंतर रोड रोमिओवर ॲक्शन घेण्याचा प्रयत्न करेन, नाही ॲक्शन घेईन मी. एकूणच आता ह्या सर्व समस्या सोडवताना आता तुम्ही पुन्हा जनतेत जाताय, फिरताय त्यांच्यासोबत, तुम्हाला आजवरचे काय अनुभव आले? चांगला प्रतिसाद आहे जनतेचा मला. मी जनतेला हेच आवाहन करते की मला माजलगावची मुलगी म्हणून मत द्या आणि तुमचे आशीर्वाद रूपी मतदान द्या. उद्या पंकजाताईंची सभा होते. हो, उद्या 5:30 वाजता वैष्णवी मंगल कार्यामध्ये पंकजाताईची सभा होत आहे. सर्वांनी सभेला उपस्थित राहावं. तर मग काय सभेमध्ये असं सभा एवढी मोठ्या ताईंचे राज्याच्या नेत्या आहेत त्या तुमच्यासाठी सभा घेत आहेत, म्हणजे इथं तुम्हाला विरोधकांची निवडून त्यांच्याशी काही भीती वाटते? विरोधक आपले काम करत आहेत, आम्ही आपले काम करत आहेत. जनतेला जे पसंत आहे आणि जनतेला जे वाटत आहे ते जनता त्यांना निवडून आणतील. तुम्हाला त्यांचं विरोधकांचं आव्हान वाटत नाही? नाही, मी विरोधात म्हणजे ते माझं लक्ष पूर्ण कसं मी शहराला डेव्हलप करेन, कसं त्याचा ग्रोथ करेन यावरच आहे. निश्चितच या ठिकाणी डॉक्टर संध्याताईंनी सांगितलंय की शहराला मला ग्रोथ करायचं आहे, विकसित करायचं आहे, सुजलाम सुफलाम शहर करायचं. पण ताई आता स्मार्ट सिटी, हां, स्मार्ट सिटीत माजलगावचं नाव येईन याचा मी प्रयत्न करीन. जेव्हा माजलगाव सुंदर, स्वच्छ आणि विकसित होईल तर ॲटोमॅटिक स्मार्ट सिटीमध्ये माजलगावचं नाव येईल. या होत्या डॉक्टर संध्याताई आणि या भाजपच्या उमेदवार आहेत. बीड जिल्ह्यातील जे माजलगाव नगर परिषद आहे, या नगर परिषदेची विकासाची खीळ आहे. नागरिक ज्या समस्येपासून ग्रस्त आहे त्या समस्या मात्र सोडवण्याचा त्यांनी ठाम निर्धार केलेला पाहायला मिळत आहे. मी अनिल गोरड, न्यूज मराठी 24/7 साठी बीड, माजलगाव. परळीमध्ये राष्ट्रीय नेते म्हणून घेणारे स्थानिक राजकारणात खालच्या दर्जाचं राजकारण करत असल्याचा आरोप खासदार बजरंग सोनावणे यांनी पत्रकार परिषदेत केलाय. आता बोगस मतदान होऊ देणार नाही, आमचे उमेदवार पळवण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही कुठल्याही आमिषाला झुगारून टाकू, असं सोनावणे म्हणालेत. मायबाप जनतेला न्याय देण्यासाठी या गुंडगिरीला नेस्तनाभूत करणार असा इशाराही खासदार सोनवणे यांनी दिलाय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी अनिल घोरड यांनी. परळीमध्ये ही काही पहिला वेळ नाही आहे. प्रत्येक वेळेस पवार साहेबांना मानणारा हा तालुका आहे, हे शहर आहे, जिल्हाच मानणार आहे. या जिल्ह्यामध्ये परळीची ओळख काही दिवसात काही लोकांनी वेगळी केली. नाही तर परळीचं नाव तसं खूप चांगलं होतं, पण परळीचं कशात बी परळीची बदनामी करायची हे नाही आणि नाव मात्र आमच्या विरोधकांचं बदनाम करायचं, हा त्यांचा धंदा होता. हा परळीकरांनी हरून पडणार. परळीच्या जनतेला लोकसभेची निवडणूक असेल किंवा विधानसभेची निवडणूक असेल, प्रत्येक निवडणुकीमध्ये यांना जे करायचं होतं ते आम्हाला काही केलं तरी आमच्या बाजूने मतदान करायचं होतं. पण या दादागिरीनं, दहशतीनं हे करता आलं नाही. लोकांना उत्स्फूर्त असं मतदान, स्वतःचं मतदान स्वतः करता आलं नाही. लोकांच्या हाताला शाई लावून घरी बसवायचं काम केलं आणि मत ह्याने बोगस केले. हा उघड्या डोळ्यानं अख्ख्या महाराष्ट्रानं, देशानं हा परळीचा जी काही माहोल होता ते बघितलेला. त्याच्यामुळे आजच्या परिस्थितीमध्ये परळीच्या लोकांना माहित आहे की त्यांना स्वतःला मतदान करायची संधी आता मिळणार आहे. त्याच्यामुळे परळीची जनता आता उत्स्फूर्त अशी मतदान करणार आणि ती आमच्याच बाजूने करणार. कुणाच्या दबावाला बळी पडणार नाही, कुणाच्या दहशतीला बळी पडणार नाही, कुणाच्या आमिषाला बळी पडणार नाही. आणि यांनी काय काय आता निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये फॉर्म काढायच्या दिवशी सुट्टी आमच्या उमेदवाराला फोन कराय. अरे हे किती मोठी शोकांकिता आहे. तुम्ही देशाच्या राजकारणामध्ये सर्वोच्च पक्ष म्हणताय, असा पक्ष तुम्ही राज्याच्या राजकारणामध्ये आम्ही खूप चांगल्या घटकाचे पक्ष नेते म्हणताय, महाराष्ट्रामध्ये तुम्ही चांगले नेते म्हणताय आणि आमच्या उमेदवाराला पळवापळीचं राजकारण करताय. आमचे फॉर्म बाद व्हावे त्याच्यासाठी प्रयत्न करताय, राहिलेले फॉर्म रिड्रॉल कसे व्हावे त्याच्यासाठी प्रयत्न करताय. ही लाजीरवाणी आणि शरमेची गोष्ट आहे. याच्यासाठी परळीची जनता या निवडणुकीत दाखवून देईल की ताकद जनतेची काय असते. आणि आता एकही मतदान तुम्हाला बोगस करता येणार नाही, कुणाचं दुसऱ्याचं मतदान करता येणार नाही. त्याच्यामध्येच आमचा विजय आहे. कारण मला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा कमीच्या अल्पशा मताने मी मायनस होतो, पण या परळी शहर ही शरदचंद्रजी पवार साहेबाला मानणारं शहर आहे. परळीचा माहोल जर बघितला तर तुम्हाला सर्व पत्रकारांना कळत असेल की आज परळीचा माहोल काय झाला. त्याच्यामुळे आता कोण काय करणार, कोण बैठका घेणार, कोण सभा घेणार, काय बोलणार, याच्यासाठी परळीत राहावं लागतंय.
मुंबईहून दिल्लीहून येऊन बैठका घेऊन उपयोग नाहीये. त्याला परळीतच राहावं लागतंय. आमचा नगराध्यक्ष हा परळीतच राहणार आहे, परळीतलाच आहे. मी खासदार म्हणून सुद्धा परळीमध्ये खासदार झाल्यानंतर सुद्धा प्रचंड वेळेस येतोय, सर्वांच्या समस्या जाणून घेतोय. आतापर्यंत आम्हाला स्ट्रक्चर उभं करताना खूप अडचण आली, आणि या निमित्तानं आज नगर परिषदेच्या माध्यमातून आमच्या पक्षाचं स्ट्रक्चर उभं केलंय, आणि आम्ही आमच्या पक्षाचा झेंडा नगर पंचायतवर लावणार म्हणजे लावणार. बाप्पा एक सांगा, तुम्ही आता सांगितलं की तुम्ही आता असं म्हणाले की फोन केला गेला होता, नगरसेवक करण्यासाठी फोन होता की नगराध्यक्ष करण्यासाठी फोन होता, नाही. आणि फोन कुणी केला होता? हे बघा, त्याचे सर्व रेकॉर्ड आहे. वेळ आल्यानंतर कुणी कुणी फोन केले आमच्या उमेदवाराला काढायला, त्याच्यासाठी आमचे इथले जे प्रमुख आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाचे सरचिटणीस राजाभाऊ फड यांनी स्वतः बोलले, राजाभाऊ फड बोलतो म्हणलं की कट. अशा माझ्या उमेदवाराला आलेले राजाभाऊ फडच्या सोबतच सगळे उमेदवार होते. याचे नाव गाव किती वाजता आला, कुणाचा आला, याच्या सहित आम्ही रेकॉर्ड ठेवलेला आहे. वेळ आली की आम्ही ते पण बाहेर काढू. त्याच्यामुळे याच्यामध्ये सर्व गोष्टी दूध का दुधावर पाणी का पाणी होणार आहे. मी आज पहिल्याच दिवशी सांगितलेलं, त्याच्यामुळे काळजी करू नका. महायुतीच्या 2 नगरसेवकाला ते दुधाला लागलेला आहे, कसं पाहता? हे बघा, महायुतीच्या लागलाय का दहशतीच्या लागलाय का दादागिरीनं लागलाय का तुमच्या सर्वांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी कशा पद्धतीने गुलाल लावला त्याच्याला कोर्टात निकाल आहे, त्याच्यानंतर कळेल. त्याच्यामुळे आमच्या एका फॉर्मला एक न्याय आणि दुसऱ्याचा त्यांचा दुसरा फॉर्म आहे त्याला एक न्याय. ज्यांना निरंकलेला एक फॉर्म लाटकर नावाचा आहे, लाट्या किती दिवस झाला त्याला सांगितलं, लोकसभेला तोच, विधानसभेला तोच, नगर परिषदला तोच. जर मनानं बदलून गेला तर ठीक, नाही तर त्याची काय कार्यक्रम करायचा तो मी खासदार म्हणून सुद्धा करल. त्याला काय वाटायला मला कळाना. कोर्टाचा निकाल येऊ देत, उद्या मी त्याला सांगतो काय असते ती. एक फॉर्म, जो फॉर्म ज्याच्यावर निरंक केलेला आहे तो आमचा बाद होतो, आणि जो दुसरा फॉर्म आहे तो वैध होतो, ते सुद्धा आम्ही कोर्टात प्रेझेंट उद्याच्याला करतोय. या लाटकारांना याचं लाटणं बंद केलं पाहिजे, नाहीतर लाटणं घेऊन बाया त्याच्या पाठीमागे. जिल्ह्यामध्ये परिस्थिती वेगळी आहे आणि परळीमध्ये वेगळी आहे, कारण मुंडे बहीण भाऊ एकत्र आले. त्याच्याकडे कसं बघताय तुम्ही? लोकसभेला एकत्रच होते ना दादा. काय झाली परिस्थिती जरा सांगा उघड्या डोळ्यानं काय झालं. जिल्ह्यातली परिस्थिती काय नाही, हे फक्त दाखवायचं वेगळं, करायचं वेगळं. ही अंदर की बात, हे दोघं अंदर एकच आहेत, फक्त दाखवतात वेगळं. दुसऱ्या कार्यकर्त्याचे, त्याच्यामुळे याच्यावर आम्हाला याचं काही बघ नाही. दोघं एक असोत की नसोत, आमची जनता आमच्या सोबत एकत्र त्याबरोबर आहे, एवढं आम्हाला माहिती. प्रभाग क्रमांक 13 संदर्भात सुषमा अंधारे यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारची कल्पना नाही देता बजरंग पप्पांनी घाईघाईमध्ये उमेदवार जाहीर केली, त्याच्यामुळे माहित नाही. हे बघा, आदरणीय सुषमाताई जे बोलले असतील ते त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काही माहिती दिली असेल, त्याच्यामुळे ते बोलले असतील. आम्ही कुणाचीही उमेदवारी ज्या रेडवाल होईपर्यंत एकही आम्ही उमेदवारी डिक्लेअर केला नाही. जे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होते, आता बहुतेक आहेत का नाही माहित नाही, मला रत्नाकर शिंदे माझ्या केचेच आहेत ते, आणि इथले शिवसेनेचे पदाधिकारी आम्ही सर्वजण बसलो. त्यांना 13 वार्ड आम्ही सोडलेला. आणखी एक जागेचा विषय चाललेला, 7 नंबरचा का कुठला तरी एक विषय होता, तो माझ्या परफेक्ट लक्षात नाही. आणि ती जागा मी म्हणलं ठीक आहे, आता तुम्ही फॉर्म भरून घ्या, गडबड आहे, आपल्याला शेवटचा दिवस आहे फॉर्म भरण्याचा, आपण शेवटला निर्णय घेऊ. तुम्हाला आणखी 1-2 त्यांना 3 जागा द्यायच्या आम्ही कबूल पण केलेलं, मी स्वतः 3. मला सुषमाताई पण राजाभाऊ फड यांच्या फोनवर बोललेल्या. ते बोलल्याच्या नंतर त्यांना मी बोललेलो की काही हरकत नाही, आपण मिटवताही तुमच्याकडे काही हे विषय येणार नाहीये. आणि तसं मग आम्हाला शिवसेनेला किंवा कुठल्याही मित्र पक्षाला सोडून आम्हाला अखिला चिरोर हा विषय नाहीये. पण आता ते तसं का बोलतात ते मला माहित नाही, त्याच्यामुळे मी त्यांच्यावर काही बोलणार नाही. ते आदरणीय नेते आहेत शिवसेनेच्या, आणि मी त्यांच्यावर काही बोलावं एवढा मोठा नेता तर नाहीच आहे, पण कार्यकर्ता सुद्धा नाही, त्याच्यामुळे मी त्यांच्यावर काही बोलणार नाही. ते आमच्या मैत्रीतला विषय, मैत्री पक्षाच्या त्या नेत्या आहेत, त्याच्यामुळे मी त्यांच्यावर बोलणं संयुक्त नाहीये. परळीमधला विषय नाही, हा महाराष्ट्रातला विषय आहे, त्याच्यामुळे मी त्या महाराष्ट्रातल्या विषय, महाराष्ट्रातल्या त्या नेत्या आहेत त्यांच्यावर मी बोलावं असं मला वाटतं. पंकजा मुंडे यांचे गरजे यांच्या पत्नींनी आत्महत्या केलेली आहे, आणि त्यांच्या पत्नीच्या कुटुंबियांकडून देखील आरोप करण्यात आलेले. कसं बघता याच्याकडे? हे बघा, हा विषय समजून घेऊन बोललं पाहिजे. एका माझ्या भगिनीचा जीव गेलेला आहे, त्याच्यामुळे या भगिनीच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे, तिला न्याय मिळाला पाहिजे. पण तिने आत्महत्या का केली याची पार्श्वभूमी समजल्याशिवाय तुमच्यासमोर काही बोलणं संयुक्तिक होणार नाहीये. ते कोणाचा PA होता म्हणून किंवा काय म्हणून नाहीये, असं राजकारण मी करत नाहीये. त्यांची मला पूर्ण सगळं माहिती मिळू दे, त्याच्यानंतर मी बोलतो. ओके. रिसोड शहरामध्ये थकीत वीज बिल वसुली सुरू असून यामध्ये रिसोड तालुक्याचे महावितरणचे मुख्य अभियंता राऊत देखील सहभागी झालेत. रिसोड शहरातील महावितरणाचे नागरिक देखील वसुलीसाठी चांगलं सहकार्य करत आहेत. त्यामुळे वसुली अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देखील वसुली करताना इतर वेळी होणारा त्रास यावेळी मात्र होत नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय.
या वीज ग्राहकांना वीज वितरण कार्यालयामध्ये जाऊन वीज बिल भरणा करण्याकरता वेळ वाचत असल्यानं वीज ग्राहकांनी देखील समाधान व्यक्त केलंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी। हे आहेत रिसोड महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी। हे रिसोड शहरामध्ये जे काही थकीत वीज बिल आहे त्याची वसुली या ठिकाणी करण्यासाठी ते रिसोडमध्ये शहरातील जुन्या शहरामध्ये आलेले आहेत। त्यांनी ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे ते वसुली करत आहेत। त्यांची भेट झाली असता त्यांच्याशी संवाद साधला आणि जे काही महावितरणचे ग्राहक आहेत ते सुद्धा चांगलं सहकार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले। आत्ताच त्यांनी श्री हरी दूध डेअरीवर येऊन या ठिकाणी जे काही थकबाकी होती ती वसूल करत आहेत आणि ग्राहकांनी देखील त्यांना चांगला प्रतिसाद दिलेला आहे। महावितरणचे राऊत साहेब देखील या वसुली पथकामध्ये सामील आहेत आणि या ठिकाणी येऊन संपूर्ण रिसोड शहरात ते ग्राहकांकडून थकीत वीज बिल वसुली करत आहेत। त्यांचे अभिनंदन आणि ग्राहकांचा देखील चांगला प्रतिसाद आहे की ग्राहकांना महावितरणच्या कार्यालयात जाऊन वीज बिल भरायचं काम पडत नाही, त्यामुळे ग्राहक देखील त्यांना चांगला प्रतिसाद देत आहेत। धन्यवाद। न्यूज मराठीसाठी ज्ञानेश प्रसाद, रिसोड, वाशिम। हिमायतनगर नगरपंचायत काँग्रेस पक्षाच्या प्रचार कार्यालयाचं हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते उद्घाटन झालं। प्रथम माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी सपकाळ यांचा सत्कार केला। नंतर नांदेड जिल्ह्यातील नेत्यांनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला, परंतु माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी पक्ष सोडला नाही, तर आजही पक्षासोबत राहून काँग्रेस पक्षाचा गड स्वबळावर उभा केला, हीच त्यांची एकनिष्ठा आहे, असं यावेळी सपकाळ म्हणाले। हिमायतनगर शहरातील मतदार जनता जवळगावकरांच्या पाठीशी असून नगरपंचायत निवडणुकीत नगराध्यक्षासह सर्व नगरसेवक निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सोपान बोंपिलवार यांनी। केवायसीच्या लाईनीत उभं केलं, हे मुद्दे आहेत आणि ही आमची मागणी आहे। महाराष्ट्रामध्ये फार जोरदार स्वरूपामध्ये आम्ही लढत आहोत, लढणं आमचं काम आहे आणि आम्ही ते काम करत आहोत। त्यांनी काय करावा त्यांचा विषय आहे, मात्र त्यांच्या आश्वासनांना लोकांनी आता ओळखलेलं आहे। नोकरदारांच्या पत्नींना ही योजनेचा लाभ मिळाला आणि योग्य लोक जे आहेत, योग्य ते लाभार्थी ते बाजूला ठेवले। या योजनेमध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे। त्यांचं पॅनल पूर्ण उभं करू शकले नाही। काँग्रेसने त्यांच्या घरात 2 मुख्यमंत्रीपद दिलं, बदबद त्यांना पद दिले, केंद्रीय मंत्रिपद त्यांना मिळाले, मात्र त्यांना त्यांच्या जिल्ह्यात स्वबळावर पूर्ण लोक सापडत नाही। यातच त्यांचं काय कर्तृत्व असेल ते समजून घ्या। काही वेळेस शिवसेना फुटीची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीची चर्चा होत होतात। भविष्यामध्ये हे पक्ष पुन्हा एकजुटीने काम करू शकतील का? या पक्षांना देवेंद्र फडणवीस त्यांच्यासोबत असणाऱ्या शिंदे आणि अजित पवार या त्यांच्या दोन्ही गटांना ते फोडणार आहेत आणि 2029 ची निवडणूक भारतीय जनता पक्ष या मित्र पक्षाशी लढणार आहे। ते इमानदार आहेत, ते स्वाभिमानी आहेत, ते गद्दार नाही आणि पक्षाची ध्येयधोरणासोबत राहतील। तुम्हाला एवढं देऊन तुम्ही गेलात, आता काँग्रेसचे लोक आम्हाला म्हणायला लागले की आम्हाला असा वनवास द्या की आम्हाला आमच्या घरात परिवारात आमदारकी द्या, आम्हाला मुख्यमंत्री पद द्या। त्यामुळे एकंदरीत ते काय गेले नाही गेले हे सर्व जाहीर आहे। आमच्यासोबत असणाऱ्या लोकांचा आम्हाला अभिमान आहे आणि त्यांच्या प्रामाणिकपणाचा जो मुद्दा आहे हा प्रामुख्याने या ठिकाणी अधोरेखित करा। माध्यमाच्या वतीने काही आवाहन करणार आहात का? आम्ही हेच आमची मुद्दा आहे बाजू ही जोरदार पद्धतीने मांडावी ही अपेक्षा आहे। थँक्यू। काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि विदर्भ मराठवाडा विकास आघाडी प्रणित उमरखेड जनशक्ती पॅनल नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार तेजश्री संतोष जैन यांची प्रतिष्ठा पणाला लागली। उमरखेड जनशक्ती पॅनलतर्फे प्रभाग क्रमांक 13 मधून निवडणूक लढवणारे सर्वच उमेदवार जनतेशी तगडा जनसंपर्क असलेले आहेत। सकाळी प्रभाग क्रमांक 4 सदानंद वॉर्ड, टिळक वॉर्ड, लोहार गल्ली, खडकपुरा या परिसरात भव्य प्रभाग रॅली काढण्यात आली। नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार तेजश्री जैन यांच्यासोबत यावेळी अनेक नेते आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते।
नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार तेजश्री जैन यांनी आणि भाजपच्या निधी भुतडा यांनी प्रचारासाठी आघाडी घेतली आहे। या पाठोपाठ शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शारदा जाधव या देखील मैदानात उतरल्या आहेत। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी। मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे यांच्यासाठी परळी नगर परिषद निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे। राज्यात इतरत्र युती नसली तरी मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भाजपा शिवसेनेसह मित्र पक्षांना एकत्र करत महायुतीची मोठ बांधली गेली आहे। पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असून सर्वांनी एका ताकदीने मेहनत करून ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे। या निवडणुकीत ताकदीनिशी जनसामान्यात विकासाचे मुद्दे घेऊन प्रचार करा असं सुतोवाच आमदार धनंजय मुंडे यांनी आजच्या कार्यकर्ता मेळाव्यात दिले। परळी नगर परिषदेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची विकास कामे आणली आहेत। विविध शैक्षणिक दृष्टीनं परळी शहराचा विकास कसा होईल, परळी शैक्षणिक शहर कसं होईल यावर भर देऊन परळी महानगरपालिकेच्या माध्यमातून शहराचा विकास केला जाईल असं पंकजा मुंडे यांनी कार्यकर्ता मेळाव्यात सांगितले। महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या असा आदेश कार्यकर्त्यांना यावेळी देण्यात आलाय। राज्यात आमची युती नसली तरी परळीत मात्र आम्ही एकत्र येऊन निवडणूक लढवत आहोत असं त्या म्हणाल्या। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी अनिल घोरड यांनी। म्हणजे भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना रिपाई आणि या सर्व लोकांनी एकजूट करून निवडणूक लढत आहेत आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते धनंजयजी मुंडे यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये कुठेच अशी संपूर्ण युती झालेली नाही अशी परळी वैजनाथांच्या आशीर्वादाने झालेली आहे। या संयुक्त प्रचार सभेला मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके नेते, माझे मोठे भाऊ आणि या परळीमध्ये या निवडणुकीच्या प्रचाराचे तुराले मी स्वतःच्या खांद्यावर घेतले आहे ते धनंजय मुंडे, आमच्या मंचावर उपस्थित आमच्या शहराच्या अध्यक्षा उमाताई संशेट्टी, राष्ट्रवादीचे शहराचे अध्यक्ष भैया धर्माधिकारी, मंचावर उपस्थित शिवसेनेचे प्रमुख व्यंकटेश शिंदे, रिपाईचे प्रमुख सचिन कापे, आमचे ज्येष्ठ सर्व मार्गदर्शक म्हणजे जुगलकिशोरजी लोहिया, विकासरावजी डुबे, परळीच्या नगराध्यक्षा म्हणून त्या लवकरच आपल्या कामाची जबाबदारी स्वीकारते। मला धनंजय मुंडे यांच्या भाषणात म्हणाले त्याचप्रमाणे मला असं वाटलं की भैया म्हणजे बाजीराव धर्माधिकारी यांचं लहानपणापासून स्वप्न असेल की आपण असं काम करावं की आपल्याला पद्मश्री मिळावी आणि त्यांना पद्मश्री त्या रूपाने होईना हे मिळालेले आहे आणि त्यामुळे मला वाटतं हे खूप चांगला योग आहे, सुवर्ण योग आहे। तशीच परळीच्या भविष्यामधल्या पूर्ण टीमनी चांगलं काम केल्याबद्दल तुम्हाला खरंच पद्मश्री प्राप्त व्हावं याचं काम तुमच्याकडून व्हावं हेही मी या निमित्ताने आपल्या सर्वांना शुभेच्छा देते। अनेक वर्षांनी हा योग आला। एक असा काळ होता जेव्हा मी, धनंजय भाऊ, आम्ही सगळे मिळून, तेव्हा मुंडे साहेब होते, अण्णा होते, सर्व परळीची टीम होती, सर्व एका बाजूला होतो आणि काँग्रेस दुसऱ्या बाजूला होतं, तेव्हा सुद्धा लढाई फार जोरात व्हायची। मुंबई युवक काँग्रेसनं अंधेरीतील त्यांच्या लल्लूभाई पार्क इथल्या कार्यालयासमोर आंदोलन केलंय। माजी मंत्री आमदार असलम शेख यांच्याबद्दल अत्यंत बेताल वक्तव्य करणाऱ्या मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करून हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केलाय असा आरोप काँग्रेस प्रवक्ता सुरेश चंद्र राजहंस यांनी केलाय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण जाधव यांनी। अमित साटम
या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.